ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व काय हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. दररोज पहाटे 4:30 वाजता माझे आजोबा त्यांच्या पवित्र मंत्रांनी देवतांना जागृत करण्यात व्यस्त असतात. त्यांचे काम पूर्ण झाल्यावर ते ध्यान करतात आणि नंतर लांब फिरायला जातात. घरी परतल्यानंतर दररोज ते म्हणतात, अरे किती सुंदर सकाळ आहे. ब्रह्ममुहूर्ताचा शब्दशः अर्थ निर्मात्यांचा काळ आहे. निर्माता किंवा ब्रह्म हे सर्वोच्च ज्ञान आहे आणि मुहूर्त म्हणजे कालखंड. ब्रह्ममुहूर्त हा सर्वोच्च ज्ञान अनुभवण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 3:30 ते 5:30 ह्या वेळेचा काळ. नंबर 1. मुहूर्त 48 मिनिटे. ब्रह्ममुहूर्त सूर्योदयापूर्वी अगदी 2 मुहूर्त सुरू होतात, म्हणून तो सूर्योदयापूर्वी 1 तास 36 मिनिटे सुरू होतो आणि 48 मिनिटे आधी संपतो. जसे आपल्याला माहित आहे की सूर्योदयाची वेळ ऋतू आणि भौगोलिक परिस्थितीनुसार बदलते, तसेच ब्रह्ममुहूर्त देखील त्यानुसार बदलतो. माझ्या आजोबांना नेहमीच पहाटेची, विशेषतः ब्रह्ममुहूर्ताची म्हणजे सूर्योदयाच्या 1.5 तास आधीची खूप आवड होती. इतके की हिवाळ्यातील थंडी असूनही ते त्यांच्या सकाळच्या दिनचर्येचे पालन करताना आढळतील. त्यांचा असा विश्वास आहे की त्यांच्या ह्या विधीने त्यांना परिपूर्ण आरोग्य दिले आहे. वयाची 80 वर्ष ओलांडली असूनही ते सरळ चालतात आणि बसतात आणि त्यांना कोणताही आजार नाही. असे दिसते की जुने वैद्यकीय तज्ञ त्यांच्याशी सहमत आहे. आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग हृदयात म्हटले आहेत की ब्रह्ममुहूर्तात जागे होणे एखाद्याचे आयुष्य वाढवते आणि आजार टाळण्यास मदत करते. तुम्ही आळशी होतात. व्यावसायिक, सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात दिवस घालवला जातो. रात्री स्वतःसाठी थोडा वेळ शिल्लक राहतो, पण त्या काळात तुमच्याकडे अजिबात ऊर्जा उरलेली नसते. ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही ताजेतवाने, जागरूक आणि सहजपणे स्वतःशी सुसंगत होऊन जागे होऊ शकता. असा एकमेव वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त, जो तुमच्यासाठी एक खास वेळ बनवतो. ब्रह्ममुहूर्तावर जागे होण्याचे वैज्ञानिक फायदे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ योगा ॲड अलाइड सायन्सनुसार पहाटेच्या वेळी वातावरणात नवजात ऑक्सिजनची उपलब्धता असते. हा नवजात ऑक्सिजन सहजपणे हिमोग्लोबिनशी संयोग होऊन ऑक्सिहिमोग्लोबिन तयार करतो, ज्याचे खालील फायदे आहेत. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी करायच्या 5 गोष्टी. आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी केल्या जाणाऱ्या काही कृती स्वतःमध्ये एकाग्र होण्यास मदत करू शकतात. ह्या कृती ह्या वेळेला वैयक्तिक आणि सांसारिक दोन्ही बाजूंनी विशेष फलदायी बनवतात. धर्मग्रंथ, धर्मावरील हिंदू ग्रंथ आणि अष्टांग हृदयासारखे प्राचीन ग्रंथ पुढील गोष्टीची शिफारस करतात. सकाळी उठताच ज्या महान चेतना होत्या अशा महान लोकांचे स्मरण करा. यामुळे तुमचा दिवस सकारात्मकतेने सुरू होण्यास मदत होईल. तुमचे मन वेगळ्या पद्धतीने प्रतिध्वनित होईल. ध्यान करा. ब्रह्ममुहूर्त ध्यान. ध्यान हा स्वतःला भेटण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि जेव्हा जग झोपलेले असते तेव्हा ध्यान करण्यासाठी ह्यापेक्षा चांगला वेळ कोणता असू शकतो. ही अशी वेळ आहे जेव्हा तुमची जागरूकता सर्वोत्तम असते. ब्रह्ममुहूर्तासाठी सर्वोत्तम ध्यानापैकी एक म्हणजे सहज समाधी ध्यान. ज्ञान वाचा किंवा ऐका. अष्टांग हृदयानुसार ब्रह्ममुहूर्त हा आध्यात्मिक ज्ञान आणि ज्ञान मिळवण्यासाठी सर्वात योग्य काळ आहे. प्राचीन शास्त्राचे ज्ञानाच्या साध्या तत्वांचा अभ्यास करा. धर्मशास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शास्त्राचा अभ्यास केल्याने मानसिक समस्या दूर होण्यास देखील मदत होते. तुमच्या दिवसाचे नियोजन करा. ब्रह्ममुहूर्तामुळे तुम्हाला जागरूकता आणि ताजेपणा मिळतो. तोच तुमच्या दिवसाचे नियोजन करण्यासाठी योग्य वेळ आहे. आत्मपरीक्षण. मागील दिवसांच्या तुमच्या कृती आठवा. तुम्ही मत्सर, राग आणि लोभ ह्यासारख्या नकारात्मक भावनांना किती वेळा बळी पडलात ते आठवा. ह्या आठवणींपैकी कोणत्याही आठवणींना तुम्हाला अपराधीपणाच्या भावनेत बुडू देऊ नका. फक्त त्या क्षणाची जाणीव ठेवा. दररोज असे केल्याने शेवटी ह्या नकारात्मक भावनिक प्रवृत्तींना बळी पडण्याची तुमची प्रवृत्ती कमी होईल. तुमचे पालक, गुरु आणि देव लक्षात ठेवा. आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींना आठवण्यासाठी आपल्याला अनेकदा वेळ मिळत नाही.
शौनक ऋषी सुचवतात की ह्या काळात तुमच्या पालकांना, गुरूंना आणि या सृष्टीचा चालक मानणाऱ्या ऊर्जेला, त्याला देव किंवा वैश्विक ऊर्जा म्हणतात, लक्षात ठेवा आणि मानसिकरित्या नतमस्तक व्हा. ब्रह्ममुहूर्तावर करावयाची कामे, ध्यान व योगा. ब्रह्ममुहूर्ताच्या शांत वातावरणात ध्यान, योगा केल्याने आंतरिक शांती मिळते आणि शरीर व मन ताजेतवाने होते. प्रार्थना आणि मंत्र जप. ह्या वेळेत ईश्वराची प्रार्थना करणे किंवा मंत्रांचे जप करणे शुभ मानले जाते, कारण ह्यामुळे आध्यात्मिक ऊर्जा वाढते. अभ्यास व वाचन. जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा काही नवीन शिकत असाल तर ह्या शांत वेळात अभ्यास करणे अत्यंत लाभदायक ठरते, कारण ह्यामुळे बुद्धी आणि स्मरणशक्ती सुधारते. शांत राहणे. तर कोणत्याही प्रकारची धावपळ किंवा गोंधळ नसलेल्या ह्या काळात शांतपणे बसणे किंवा निसर्गाचा आनंद घेणे ही फायद्याचे असते. निसर्गाशी कनेक्ट होणे. सकाळी लवकर उठून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे, जसे की शांत ठिकाणी फिरणे, हे आरोग्यासाठी चांगले असते. ब्रह्ममुहूर्त का महत्त्वाचा आहे? पवित्र आणि उत्साही काळ. हिंदू धर्म आणि आयुर्वेद ह्या दोन्हीमध्ये ब्रह्ममुहूर्त हा दिवसाचा सर्वात पवित्र आणि ऊर्जा देणारा काळ मानला जातो. शुद्ध आणि शांत वातावरण. या वेळेत हवामान शुद्ध असते आणि सर्वत्र शांतता असते, ज्यामुळे कोणतेही काम मनपूर्वक करता येते. ब्रह्ममुहूर्त का महत्त्वाचा आहे? ब्रह्ममुहूर्तामध्ये जीवन बदलण्याची अफाट शक्ती आहे. आध्यात्मिक शुद्धतेमुळे हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. याशिवाय त्याच्या शांत प्रसन्न वातावरणामुळे लोकांना आराम देण्याची ताकद आहे. ब्रह्ममुहूर्ताचे शांत वातावरण आणि ऊर्जा आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानले जाते. हा काळ कोणत्याही सरावासाठी खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि खूप खास आहे. ब्रह्ममुहूर्तावर शारीरिक प्रस्थापित करू नका. ब्रह्ममुहूर्तावर चुकूनही प्रेम संबंध प्रस्थापित करू नयेत, कारण हा देवांचा काळ आहे. आयुर्वेदांच्या दृष्टिकोनातून ह्यावेळी सेक्स केल्याने शरीरात अनेक प्रकारचे रोग आणि दोष निर्माण होतात. शारीरिक व मानसिक फायदे. ब्रह्ममुहूर्तावर उठून कामे केल्याने सौंदर्य, बुद्धी, ज्ञान आणि आरोग्य लाभते असे सांगितले जाते. ब्रह्ममुहूर्तात करू नये अशा गोष्टी धर्मशास्त्र काही करू नयेत अशी शिफारस देखील करते. ब्रह्ममुहूर्तात खाऊ नका. ब्रह्ममुहूर्तात खाल्ल्याने आजार होतात. तणावपूर्ण कामे करू नका. जास्त मानसिक श्रम करावे लागतील असे काही करू नका. असे केल्याने तुमचे आयुष्य कमी होते. ब्रह्ममुहूर्तावर कोणी जागे होऊ नये. अष्टांग हृदयानुसार ब्रह्ममुहूर्तावर फक्त निरोगी व्यक्तीने जागे व्हावे. ग्रंथात काही लोकांनी ब्रह्ममुहूर्तावर जागे न होण्याची शिफारस केली आहे, ज्यात हे समाविष्ट आहे: गर्भवती महिला, मुले, वृद्ध लोक जे सुरुवातीपासून ह्या काळात जागे झाले नाहीत, कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक आजाराने ग्रस्त असलेले लोक, ज्यांचे मागील जेवण पचलेले नाही, अन्नाची हालचाल न होणे हे पचलेले अन्न असल्याचे लक्षण आहे. जर तुम्ही वर उल्लेख केलेल्या लोकांपैकी नसाल तर ब्रह्ममुहूर्तावर जागे होणे चांगले. तुम्हाला बरे वाटेल आणि तुमचे उत्पादन 5 पट वाढेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट